हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण जी MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स आहे 2024 साठीची, तर त्याची आत्तापासूनच तयारी सुरू करत आहोत. बघा, सर्वांना कठीण वाटणारा असा विषय आहे इकॉनॉमिक्स, आणि हा इकॉनॉमिक्स विषय तुम्हाला तुमच्यासोबत मला देखील सोपा व्हावा म्हणून आपण एक लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत. त्या लेक्चर सिरीजचं नाव आहे बघा फ्री लेक्चर सिरीज फॉर इकॉनॉमिक्स, आणि आपण त्यामध्ये 1 बाय 1 सर्व टॉपिक्स कवर करणार आहोत. बेसिकली माझा उद्देश आहे की मी जो अभ्यास करतो आहे किंवा मला ते रिवाईज होण्यासाठी, मला चांगलं आठवण्यासाठी ते मी कोणाला तरी शिकवावं, आणि आपलं चॅनलचं एक माध्यम आपल्याकडे आहे, त्यामुळे त्याचा अगदी खेड्यापाड्यातील गरीब तरुणांना देखील फायदा होईल. कारण जर तुम्ही मागची फिल्म्स बघितली तर त्यामध्ये मला कमी रिव्हिजन करून माझे 11 प्रश्न 15 पैकी बरोबर आले होते. म्हणजे तुम्ही प्रिलिम्सला जर बघाल तर 15 प्रश्न इकोचे विचारले जातात, त्यातील माझे 11 आलेले होते. ते देखील जास्त काही स्टडी न करता किंवा रिव्हिजन न करता, पण आपण जर व्यवस्थित रिव्हिजन केली तर नक्कीच 12+ तुमचे गुण यामध्ये कन्फर्म येऊ शकतात. आणि तुमच्या याच जर्नीचा भाग बनण्यासाठी मी फ्रीमध्ये तुमच्यासाठी इकॉनॉमिकचे जे काही टॉपिक्स आहेत ते कवर करणार आहे. आणि त्यासाठी मला फक्त एक महत्त्वाची गोष्ट हवी आहे, तो म्हणजे तुमचा रिस्पॉन्स. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करू शकता किंवा लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल पुढील जे लेक्चर आहे ते लवकरात लवकर घेण्यासाठी. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या की मला इथं बोर्डवरती शिकवण्याचा अनुभव वगैरे कुठलाही नाही आहे. मी पहिल्यांदाच इथून सुरुवात करत आहे, आणि बेसिकली मला काय करायचं आहे की मला स्किल डेव्हलप करायचं आहे की मी 4 लोकांसमोर बोलू शकेल. त्यामुळे कॅमेरा फेसिंग म्हणून किंवा हे स्किल डेव्हलप करण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे, आणि याचा फायदा सर्व जनतेला होणारच आहे. बरेच जण क्लास लावू शकत नाही, त्यांना हे व्हिडिओज हेल्पफुल ठरतील. आणि तुम्हाला माहीत असेल, आपण स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून इकॉनॉमिकचे बरेच लेक्चर घेतलेले आहे. अगदी मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मी इकॉनॉमिकचे लेक्चर घ्यायचो, तेव्हा त्यांना रिस्पॉन्स देखील खूप छान यायचा. म्हणजे 10,000 व्ह्यूज त्यावेळेस माझ्यासाठी खूप मोठे व्ह्यूज होते. आणि आता आपण बघूया या व्हिडिओजला कसा रिस्पॉन्स तुमचा मिळतो. मी माझ्या परीने जेवढं काही होईल तेवढं शक्यतो 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण 1 बाय 1 लेक्चर्स कवर करणार आहोत. लेक्चरचा टायमिंग वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण सध्या मी हे पहिलंच लेक्चर शूट करतो आहे. बघा, आपण जास्त वेळ न वाया घालवता डायरेक्टली लेक्चरला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय कर प्रणाली जे चॅप्टर आहे ते बघणार आहोत. तुम्ही जर बघितलं कंबाईनमध्ये तर दरवर्षी तुम्हाला प्रिलिम्सला एक प्रश्न यावरती दिसतो, आणि STIच्या मेन्सला तर खूप सारे प्रश्न आलेले आहेत ऑलरेडी. सो त्या प्रश्नांना अनुसरून आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि याचे काही पार्ट्स बनतील. बघा, समजा आता हे चॅप्टर आहे पहिलं, तर याचे काही पार्ट्स बनतील, 3 बनतील किंवा 4 बनतील. कारण एकच लॉंग व्हिडिओ बनवण्यापेक्षा शॉर्टमध्ये म्हणजे अर्ध्या तासाचा किंवा पाऊण तासाचा व्हिडिओ असणार आहे, आणि त्या स्वरूपामध्ये आपण ते व्हिडिओज क्रिएट करणार आहोत. सो पहिलं चॅप्टर आहे भारतीय कर प्रणाली. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, भारतीय कर प्रणाली चॅप्टर अभ्यासताना पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला कर माहीत असावा. कर म्हणजे काय हे माहीत असावं. आता कर म्हणजे काय सर्वांना माहीत असेल. कर म्हणजेच टॅक्स. मग टॅक्स म्हणजे काय? बघा, टॅक्स म्हणजे तुमच्या उत्पन्नावरती किंवा एखाद्या कंपनीच्या नफ्यावरती त्यांना जो काही ठराविक भाग गव्हर्नमेंटला द्यावा लागतो त्याला आपण टॅक्स असे म्हणतो. आता मग तुम्ही ऐकलं असेल खूप सारे टॅक्स असतात, जसं GST आहे बघा, त्यानंतर डायरेक्ट टॅक्स आहे. आता हे तुम्ही जरी ऐकलं नसेल तरी मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला नेमकं या काय गोष्टी आहेत, तर म्हणजे फुल फॉर्म वगैरे किंवा कधी इंट्रोड्यूस करण्यात आले, आणि तेच आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जातं. बघा, बेसिकली आपण आता टॅक्सचे जे प्रकार आहेत ते बघूया. टॅक्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. टॅक्सचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, म्हणजेच डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. सो आपण इथे लिहून घेऊया, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. मग आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे काय ते तुम्हाला पुढे सांगतो. सो बेसिकली बघा, टॅक्सचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर, आणि दुसरा म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर. बघा, मी तुम्हाला 1 बाय 1 सांगणार आहे डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, व त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की हा डायरेक्ट टॅक्स का लावला जातो, तसेच हा कधीपासून लावला जातो व कोणकोणत्या गोष्टीवरती हा लागतो, तसेच इनडायरेक्ट टॅक्सविषयी देखील सांगणार आहे. मग आता आपण प्रथमतः कन्सिडर करूया डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर बघा, आता एखादा व्यक्ती पैसा कमवत असतो, म्हणजे काय, तो उत्पन्न कमवतो. मग एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावरती डायरेक्टली जो टॅक्स लावला जातो त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो. म्हणजे कसं, समजा आता मी वर्षाला जर 7-8 लाख रुपये कमवत असेल तर मला गव्हर्नमेंटला एक ठराविक रक्कम टॅक्स म्हणून द्यावी लागते. ती रक्कम म्हणजे डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्समध्ये बेसिकली 2 घटक येतात. एक म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्न कर,
आणि दुसरं म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स. कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कंपनी कर. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर उत्पन्न असेल ठराविक, तर त्या उत्पन्नावरती जो काही ठराविक पर्सेंट घेतले जातात बघा, जो काही ठराविक भाग घेतला जातो तुमच्या उत्पन्नाचा, तर तो डायरेक्ट टॅक्स असतो. आणि जर एखाद्या कंपनी असेल बघा, समजा XYZ कंपनी आहे, टाटा कंपनी आहे समजा, तर तिच्या नफ्यावरती जो काही ठराविक भाग घेतला जातो गव्हर्नमेंटद्वारा, त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो. तो त्यांचा टॅक्स असतो. ओके. सो इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स हे डायरेक्ट टॅक्सचे दोन प्रकार आहेत. म्हणजे याच माध्यमातून तो घेतला जातो. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आहे, तर एखादी व्यक्ती जे काही उत्पन्न कमवते, तर त्या उत्पन्नावरती घेतला जाणारा टॅक्स म्हणजे डायरेक्ट टॅक्स. किंवा एखादी कंपनी जो काही नफा कमवते, तर त्या नफावरती जो काही टॅक्स आकारला जातो त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला की डायरेक्ट टॅक्स कोणकोणत्या प्रकारचा आहे, 4 ऑप्शन देतील तुम्हाला. त्यामध्ये इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेशन टॅक्स असेल आणि इतर काही GST, IGST असे असतील. तर त्यातील तुम्हाला डायरेक्ट टॅक्सेस ओळखता आले पाहिजे. डायरेक्ट टॅक्सेस कोणते असतात, तर जे इन्कम टॅक्स आपण भरतो बघा, जनरली बरेचसे जण इन्कम टॅक्स भरत असतात. समजा कुणी नोकरीला असेल किंवा काही, म्हणजे तुमचं जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल, तर तुम्ही डायरेक्ट टॅक्स भरता, म्हणजे इन्कम टॅक्स भरता. आणि कॉर्पोरेशन टॅक्स प्रत्येक कंपनीला भरावा लागतो. आणि जर आपण एक बाब लक्षात घेतली की समजा असं स्टेटमेंट तुम्हाला येऊ शकतं की डायरेक्ट टॅक्स सर्वच जण भरतात किंवा इन्कम टॅक्स सर्वच व्यक्ती भरतात, तर ते स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. हा डिपेंड करतो की तुमचं इन्कम किती आहे. म्हणजे आता सध्या आपण जर कंडिशन बघितली, तर 2.5 लाखापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना हा इन्कम टॅक्स भरावा लागतो. पण जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला हा इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही. ओके. म्हणजेच यावरून आपल्याला काय समजतं की हा जो टॅक्स आहे तो कर भरण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची क्षमता किती आहे, त्याचं उत्पन्न किती आहे, त्यावर तो टॅक्स आकारला जातो. त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे कर संक्रमण. कर संक्रमण. आता कर संक्रमण म्हणजे काय, अगोदर ते समजून घ्या, देन मी तुम्हाला सांगेल की डायरेक्ट टॅक्समध्ये कर संक्रमण कशा प्रकारे होत असते. बघा, आता समजा माझं उत्पन्न 6 लाख रुपये आहे आणि मला ठराविक म्हणजे 10 ते 15 हजार रुपये इन्कम टॅक्स भरायचा आहे. मग मी असं नाही म्हणू शकत की माझा टॅक्स तुम्ही भराल. म्हणजेच माझ्या स्टाफचा मेंबर असेल किंवा माझ्या चॅनलच्या टीमचा मेंबर असेल, तर मी त्यांना असं नाही सांगू शकत की तुम्ही माझा टॅक्स भरा आणि तो टॅक्स भरू देखील शकत नाही. माझा टॅक्स मलाच भरावा लागणार आहे. म्हणजे जो इन्कम टॅक्स असतो त्याचं कर संक्रमण होत नाही. म्हणजे तो नॉन ट्रान्सफरेबल आहे. म्हणजे माझा कर मलाच भरावा लागणार आहे, तो इतर कुणीही भरू शकत नाही. पण जर आपण अप्रत्यक्ष करमध्ये बघितलं तर तो ट्रान्सफरेबल असतो. म्हणजे जर आपल्यावरती इनडायरेक्ट टॅक्स लागत आहे, आपल्यावरती म्हणजे तो आपल्यावरती नाही लागणार, कारण व्यक्तीवरती फक्त इन्कम टॅक्स म्हणून डायरेक्ट टॅक्स लागत असतो. एखाद्या कंपनीवर जर इनडायरेक्ट टॅक्स लागत असेल किंवा वस्तू व सेवांवर लागत असेल, तर त्यावेळेस तो ट्रान्सफरेबल असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये स्टेटमेंट येतं म्हणून मी हे सर्व एक्सप्लेन करतो आहे. जो डायरेक्ट टॅक्स आहे तो नॉन ट्रान्सफरेबल आहे. म्हणजे तो ज्या व्यक्तीचं उत्पन्न असेल त्यालाच भरावा लागतो. एखादा व्यक्ती ते दुसऱ्यावरती सोपवू शकत नाही. तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवा की जो डायरेक्ट टॅक्स आहे तो नॉन ट्रान्सफरेबल आहे. म्हणजे डायरेक्ट टॅक्सचे कर संक्रमण होत नाही. आणि बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे हा. प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतिशील. आता हा टॅक्स प्रगतिशील कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, प्रोग्रेसिव्ह इन्कम टॅक्स आहे. आता समजा माझं उत्पन्न आहे 5 लाख आणि त्यातील मी 20,000 रुपये टॅक्स भरतो आहे. ओके. सो आपला 20,000 हा टॅक्स आहे. तर या टॅक्सचा म्हणजे हा टॅक्स मी कोणाला देणार, बेसिकली मी गव्हर्नमेंटला देणार. आणि गव्हर्नमेंट काय करेल, हा जो कर असेल माझा घेतलेला, त्या कराच्या रकमेवरून जे काही गरीब असतील बघा, देशातील जे काही गरीब असतील किंवा इतर काही गरिबांच्या कल्याणासाठी ती योजना राबवेल. तर माझा जो टॅक्स आहे तो या योजनांच्या माध्यमातून या गरिबांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना मदत होईल. म्हणजे या माध्यमातून आपल्याच देशाची प्रगती होत आहे. गरिबी असेल, बेरोजगारी असेल, ते दूर करण्यासाठी गव्हर्नमेंट हा टॅक्स यूज करेल. त्यामुळे हा जो टॅक्स आहे तो प्रोग्रेसिव्ह स्वरूपाचा आहे, म्हणजेच आधुनिक स्वरूपाचा कर आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत ते उलट आहे. आपण पुढे बघणारच आहोत. आणि एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो की आपल्याला परीक्षेमध्ये स्टेटमेंट्समध्ये विचारला जातो की हा जो कर आहे तो टाळता येतो. म्हणजेच डायरेक्ट टॅक्समधील जे टॅक्सेस आहे ते सहजासहजी आपल्याला टाळता येतात. अशा प्रकारे आपल्याला हा जो टॅक्स आहे डायरेक्ट टॅक्स तो टाळता येतो.
ओके, म्हणजे आपण तो स्किप करू शकतो. तर अशा प्रकारे हे डायरेक्ट टॅक्सेसचे काही पॉईंट्स आहेत. बघा आपण पुन्हा रिपीट करूया, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, तुमचं डायरेक्टली पाठ होऊन जाईल. हे बघा मी सांगितलं तुम्हाला की करांचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे प्रत्यक्ष कर आणि दुसरं म्हणजे अप्रत्यक्ष कर. त्यातील आपण प्रत्यक्ष कर बघत आहोत. प्रत्यक्ष कर आहेत ते 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजे त्याला आयकर म्हणतात तुम्ही, दुसरं म्हणजेच कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे कंपनी कर म्हणतात. सो इन्कम टॅक्स जो आहे त्याविषयी काही मी पॉईंट्स तुम्हाला सांगितले की इन्कम टॅक्स एखाद्या व्यक्तीला लागतो आणि कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे तो एखाद्या कंपनीला, किंवा त्याला वेगवेगळे नावं आहेत. बघा नावं देखील मी तुम्हाला सांगतो. याला कंपनी कर म्हणतात, महामंडळ कर म्हणतात, प्रमंडळ कर म्हणतात. तर वेगवेगळ्या नावाने तुम्हाला परीक्षेमध्ये हे येऊ शकतं. सो बेसिकली डायरेक्ट टॅक्सेसचे 2 प्रकार आहेत, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स. इन्कम टॅक्सविषयी काही पॉईंट्स आहेत. इन्कम टॅक्स व्यक्ती भरत असतात आणि कॉर्पोरेशन टॅक्स कंपनी भरत असते. सो इन्कम टॅक्स जो आहे त्याचे कर संक्रमण होत नाही, म्हणजे नॉन ट्रान्सफरेबल आहे, म्हणजे माझा टॅक्स मलाच भरावा लागणार आहे, इतर कुणीही तो भरू शकत नाही. तर कर संक्रमण होत नाही. देन हा जो टॅक्स आहे तो प्रोग्रेसिव्ह स्वरूपाचा आहे, म्हणजे प्रगतिशील आहे. प्रगतिशील मी तुम्हाला सांगितलं की आपण जो टॅक्स भरतो तर त्यातून गव्हर्नमेंट गरिबांसाठी काही योजना राबवते, त्यामुळे आपल्या देशाची प्रगती होते. त्यामुळे हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स आहे आणि हा जो टॅक्स आहे तो सहज टाळता येतो. तर अशा प्रकारे हेच काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे वारंवार स्टेटमेंटमध्ये तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट टॅक्सविषयी विचारले जातात. देन आपण आता पुढचा टॅक्स बघणार आहोत, तो म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. बघा आता आपण पुढे बघणार आहोत इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर अप्रत्यक्ष कर. बेसिकली मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट टॅक्स जो आहे तो एखाद्या व्यक्तीवर किंवा कंपनीवर लागू होतो, पण इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो फक्त वस्तू आणि सेवांवरती लागू होत असतो. म्हणजे इथं आपण लिहून घेऊया डायरेक्टली. बघा पॉईंट नंबर 1, हा टॅक्स जो आहे तो फक्त वस्तू व सेवांवरती लागू होतो. वस्तू आणि सेवा म्हणजे काय, तर गुड्स अँड सर्व्हिसेस. इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला गुड्स अँड सर्व्हिसेस लिहू शकता. गुड्स अँड सर्व्हिसेस. तर वस्तू आणि सेवांवरती जो काही कर आकारला जातो त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. बेसिकली बघा तुम्ही कुठलीही वस्तू घ्या, त्यामध्ये MRP लिहिलेली असते. समजा MRP 220 रुपये आणि त्यामध्ये कंसामध्ये इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस असं लिहिलेलं असतं. तर इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस म्हणजे काय, तर त्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्स ॲड केलेला असतो, म्हणून ती MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईस आपल्याला एखाद्या प्रोडक्टवरती बघायला मिळते. सो वस्तू व सेवांवरती आकारला जाणारा कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. मित्रांनो हा जो इनडायरेक्ट टॅक्स असतो तो वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतो. बघा तुम्हाला माहीत असेल की 101वी घटना दुरुस्ती आहे, म्हणजे 122वे घटना दुरुस्ती विधेयक आणि 101वी घटना दुरुस्ती. तर या घटना दुरुस्तीने GST इंट्रोड्यूस केलं होतं बघा भारताला. GST तिथून लागू झाला होता. ती डेट देखील तुम्हाला माहीत असावी, लक्षात ठेवा 1 जुलै 2017. तर या दिवशी भारतामध्ये GST लागू करण्यात आला होता. बेसिकली मी तुम्हाला का सांगतोय ते तुम्हाला कळेलच. सो GSTच्या आधी बघा, GST लागू होण्याच्या आधी केंद्र आणि राज्य इनडायरेक्ट टॅक्स आकारायचे. केंद्र आणि राज्य. मग केंद्र किती प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्स आकारायचा, तर 8 प्रकारचे आणि राज्य 9 प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स आकारायचे. पण जेव्हापासून 101वी घटना दुरुस्ती झाली आणि 1 जुलै 2000 पासून GST लागू झाला, तर तेव्हापासून केंद्र आणि राज्य आकारत असलेले सर्व जे टॅक्सेस आहेत ते सर्व GSTमध्ये विलीन करण्यात आले. सो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की GST कधी इंट्रोड्यूस करण्यात आला. पुढे GSTविषयी संपूर्ण माहिती आपल्याला आहे. समजा GSTIN नंबर जो असतो, GSTN नंबर, तो किती अंकी असतो वगैरे हे आपण पुढे बघणारच आहोत. तर हा नंबर जो आहे तो 15 अंकी असतो. यामध्ये सुरुवातीचे जे 2 अल्फाबेट्स असतात ते तुमच्या स्टेटवरनं असतात. देन नंतरचे तुमच्या पॅन कार्डचे सुरुवातीचे अंक असतात आणि देन तुमचा पुढे पॅन नंबर असतो आणि शेवटी काही अल्फाबेट्स असतात असे. तर अशा प्रकारे हा GSTIN नंबर असतो. सो केंद्र आणि राज्य जे काही टॅक्स आकारायचे तर ते टॅक्स GSTमध्ये विलीन करण्यात आलेला आहे आणि आत्ता GST जो आहे तो एकमेव असा कर आहे की जो इनडायरेक्ट टॅक्स आहे. पुढे देखील खूप सारे टॅक्स आहेत ते आपण बघणार आहोत. मग आता हा GST जर इथे आपल्याला इंट्रोड्यूस केला तर त्या GSTचे प्रकार आपल्याला माहीत असावे. GST काय आहे तुम्हाला माहीत आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. आपण आता GSTचे प्रकार बघूया. बघा GSTचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे CGST, दुसरं म्हणजे SGST आणि तिसरं म्हणजे IGST. GST म्हणजे काय, फुल फॉर्म तर सर्वांना माहीत असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर CGST म्हणजे काय, तर सेंट्रल GST.
SGST म्हणजे स्टेट GST आणि IGST म्हणजे इंटिग्रेटेड GST. IGST इम्पॉर्टंट आहे, आपण पुढे बघणारच आहोत. बघा आपण GSTचे प्रकार बघितले, आता काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करूया. बघा बेसिकली GST काय आहे ते थोडक्यात सांगतो, देन आपण पुढचे पॉईंट्स कव्हर करूया. समजा एखादा क्लास तुम्ही घेतात, बघा एखादा क्लास तुम्ही ऑनलाईन परचेस करतात, त्यावरती तुम्हाला फिक्स काहीतरी 18% GST असतो. तर तुम्ही क्लास घेत आहात ऑनलाईन म्हणजेच काय, तर तुम्ही सेवा घेत आहात. सो या सेवावरती जो काही टॅक्स तुम्हाला आकारला जातो तो 18% असतो. त्यालाच अप्रत्यक्ष कर म्हणतात, कारण तो डायरेक्टली एखाद्या व्यक्तीवरती आहे का किंवा एखाद्या कंपनीचा आहे का, तर नाही, तो एखाद्या वस्तूचा आहे किंवा सेवांचा आहे, म्हणून त्याला आपण GST म्हणतो. आपण बघितलं बघा की जो डायरेक्ट टॅक्स आहे तो नॉन ट्रान्सफरेबल आहे, म्हणजे माझा टॅक्स मलाच भरावा लागणार. पण जर तुम्ही इथं इनडायरेक्ट टॅक्स बघितलं तर तो ट्रान्सफरेबल आहे. इनडायरेक्ट टॅक्स इज ट्रान्सफरेबल. हा पॉईंट तुम्ही महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला स्टेटमेंटमध्ये हे विचारू शकतात. आणि हा जो कर आहे मित्रांनो तो मागास स्वरूपाचा आहे किंवा रिग्रेसिव्ह आहे. मागास किंवा रिग्रेसिव्ह, जसं आपण बघितलं होतं डायरेक्ट टॅक्स प्रोग्रेसिव्ह आहे, पण हा जो कर आहे तो रिग्रेसिव्ह आहे. कारण जो काही GST असतो बघा, त्याचा उपयोग एखादी गरिबी दूर करण्यासाठी किंवा बेरोजगारी दूर करण्यासाठी केला जात नाही. त्यामुळे त्यातून काय होतं, समजा GST आपल्याला भरायचा आहे, त्यामुळे तो सर्वांनाच भरावा लागतो. एखादी वस्तू तुम्ही घ्या, समजा तुम्ही पेन घेतला 10 रुपयाला, तर त्यामध्ये 9 रुपयाचा पेन असतो आणि +1 GST असतो. तर या GSTमुळे काय होतं, वस्तू आणि सेवा महाग होतात आणि महाग झाल्यामुळे देशातील गरिबी जी आहे ती वाढते. त्यामुळे या कराला रिग्रेसिव्ह कर असे म्हणतात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, जो डायरेक्ट टॅक्स आहे तो सहजासहजी चुकवता येतो, पण इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो तुम्ही सहजासहजी चुकवता येत नाही. इनडायरेक्ट टॅक्स चुकवता येत नाही, हे स्टेटमेंट तुम्ही पाठच करायचं आहे. दोघींची कंपॅरिझन करायची बघा, तेव्हा तुम्हाला जास्त लवकर ते लक्षात राहील. बेसिकली मी सांगितलं तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर वस्तू व सेवांवरती लागणारा. देन GST विषयी मी तुम्हाला काही माहिती सांगितली. इनडायरेक्ट टॅक्स ट्रान्सफरेबल आहे. देन म्हणजेच हा जो टॅक्स आहे तो रिग्रेसिव्ह स्वरूपाचा आहे, म्हणजे यातून खर्च वाढतात, त्यामुळे पैसा देखील खूप जास्त मोजावा लागतो एखाद्या वस्तूसाठी. त्यामुळे प्रगतीकडे आपला भारत देश किंवा एखादा देश जात नाही, त्यामुळे हा रिग्रेसिव्ह स्वरूपाचा आहे. आणि इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो चुकवता येत नाही. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डायरेक्ट टॅक्स आहे म्हणजे तुमचा आयकर जो आहे तो उत्पन्न मी दाखवून तुम्ही तो चुकवू शकतात, पण इथं इनडायरेक्ट टॅक्समध्ये त्या स्वरूपाची गोष्ट नाही, तुम्ही तो चुकवू शकत नाही, तुम्हाला तो कुठल्याही स्वरूपामध्ये चुकवता येणार नाही. तर बघा GST इंट्रोड्यूस करण्याच्या आधी कोणते टॅक्सेस होते ते मी तुम्हाला सांगितले. केंद्राचे 8 आणि राज्याचे 9 प्रकारचे टॅक्स होते. असे एकूण 17 टॅक्स अगोदर लावले जायचे. पण आता त्यामध्ये महत्त्वाचा असलेला टॅक्स म्हणजे सर्व्हिस टॅक्स, तो म्हणजे सेवा कर. सेवा करविषयी आपण माहिती बघूया, कारण जर तुम्ही PYQs बघितले तर PYQsमध्ये तुम्हाला सेवा करवरती किंवा सर्व्हिस टॅक्सवरती क्वेश्चन दिसतात. बघा तुम्हाला 1991चं LPG धोरण माहीत असेल, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजे उपदा धोरण. तर 1991 पासून हे धोरण लागू करण्यात आलं होतं. पण मित्रांनो तेव्हापासून सेवा क्षेत्र जे आहे ती खूप उंचावरती आलेलं आहे, म्हणजे रॅपिडली ग्रोथ सेवा क्षेत्राची झालेली आहे. मग या सेवा क्षेत्राला कराच्या जाळ्यामध्ये आणा अशी शिफारस कोणी केली होती ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. तर ती शिफारस केली होती मित्रांनो राजा चेलैया यांनी. राजा चेलैया हे नाव खूप महत्त्वाचं आहे. राजा चेलैया या समितीने ही शिफारस केली होती की सेवाकरांना करांच्या जाळ्यामध्ये आणा. ही शिफारस कधी केली तर 1991 मध्ये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा सेवा क्षेत्र रॅपिडली ग्रोईंग क्षेत्र होतं आणि या क्षेत्राला कराच्या जाळ्यामध्ये आणा अशी शिफारस कोणी केली तर राजा चेलैया समितीने केली. तर या कराची सुरुवात जी आहे ती 1994-95 पासून झाली आणि जेव्हा सुरुवात झाली तेव्हा या कराचं प्रमाण जे आहे म्हणजे पर्सेंटेज जे होतं ते 5% होतं. सेवा कराचं 5% मध्ये हा कर आकारला जायचा आणि 1994-95 पासून सुरुवात झालेली आहे. मग सुरुवातीला हा सर्व क्षेत्रावरती आकारला जायचा का तर नाही. सुरुवातीला हा 3च क्षेत्रावरती आकारला जायचा
आपण ते तिन्ही क्षेत्र पाठच करायचे आहे, कारण जर तुम्ही रिसेंटली STI मेन्स बघितली 2022ची तर त्यामध्ये तुम्हाला यावरती प्रश्न दिसेल. 21ला आहे, सॉरी, सो 21ला आहे यावरती प्रश्न, कोणकोणते 3 क्षेत्र आहे की ज्यामध्ये सेवा कर लागू करण्यात आला होता किंवा सेवा कर कोणकोणत्या 3 सेवांवरती लादण्यात आलेला होता. मग त्या 3 सेवा कोणकोणत्या आहे बघा. टेलिफोन एक्सचेंज सेवा, शेअर बाजारातील दलाली, दलाली म्हणजेच काय तर कमिशन, शेअर बाजारातील कमिशन, साधारण विमा. मित्रांनो हे पाठच करून घ्या. बघा सेवा करविषयी काय महत्त्वाचं आहे तर सेवा कर म्हणजे सेवा कराला करांच्या जाळ्यामध्ये आणा ही शिफारस कोणत्या समितीने केली आणि कधी केली, देन कधीपासून हा सुरू झाला. 94-95 पासून झाला. पहिल्यांदा 5% होता आणि कोणकोणत्या सेवांवरती तो लागू करण्यात आला. त्यामध्ये बघा टेलिफोन एक्सचेंज सर्व्हिस, शेअर बाजारातील कमिशन आणि साधारण विमा. तर हे 3 टाईप्स आहेत की ज्या क्षेत्रामध्ये सेवा कर लागू करण्यात आला होता. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की सेवा कर जो आहे तो आता GST मध्ये विलीन करण्यात आलेला आहे. पण जेव्हा हा GST मध्ये विलीन करण्यात येणार होता तर त्याआधी हा 15% आकारला जायचा, हे लक्षात ठेवा. आणि आता जर तुम्ही GSTचे स्लॅब बघितले बघा तर ते किती आहेत. 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. तर हे GSTचे स्लॅब आहेत किंवा GSTचे स्तर काही मेन्शन करून दिलेले आहेत. अगोदर GSTच्या आधी सेवा जो कर आहे तो 15% आकारला जायचा. आता हे GSTचे काही फिक्स असे पर्सेंटेज आहेत त्यावरती GST आकारला जातो. त्यानंतर मित्रांनो सेवा करांविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या काही कलम नवीन ॲड करण्यात आली होती. बघा जेव्हा इंट्रोडक्शन करण्यात आलं होतं तेव्हा देन घटना दुरुस्ती झालेली होती, तर ते आपण बघूया. बघा इथे बघू शकता तुम्ही 94-95 पासून सेवा कर जो आहे तो आकारण्यास सुरुवात झाली. देन 88वे घटना दुरुस्तीनुसार 2003 नुसार याला ऑफिशियल दर्जा मिळाला. देन केंद्र सूचीमध्ये 92C हा नवीन विषय समाविष्ट करण्यात आला आणि आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 268 नव्याने समाविष्ट करण्यात आले जे की सेवा कराशी संबंधित होते. जेव्हा GST लागू झाला बघा तेव्हा हे सर्व कॅन्सल करण्यात आलं, म्हणजे केंद्र सूचीतील 92C विषय रद्द करण्यात आला, कलम 268 काढून टाकण्यात आले. तर हे GST विलीन झाल्यानंतर हे बदल अपेक्षित होते आणि ते झाले. तर सेवा कराविषयी ही एवढी सर्व माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर एक छोटासा पॉईंट आहे बघा. आता हा जो सेवा कर आहे त्याची आकारणी कोण करते ते आपल्याला माहीत असावं, कारण आपल्या स्टेटमेंटमध्ये विचारू शकतात सेवा कराची आकारणी राज्य करते आणि ते स्टेटमेंट चुकीचं असेल, कारण सेवा कराची आकारणी केंद्र सरकार करते आणि वसुली जे आहे ते केंद्र प्लस राज्य करते, केंद्र प्लस राज्य. आणि सेवा कराचा जो महसूल आहे तो महसूल केंद्र प्लस राज्यामध्येच डिवाईड होतो. सो आकारणी केंद्र करते, आकारणी करते म्हणजे काय त्याविषयी नियम बनवते किंवा तो किती % आकारला जाईल वगैरे हे सांगते. देन वसुली केंद्र प्लस राज्य दोन्ही करतात आणि महसूल जो आहे तो केंद्र प्लस राज्यामध्ये डिवाईड केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण डायरेक्ट टॅक्स काय आहेत त्याचे काही पॉईंट्स, इनडायरेक्ट टॅक्स काय आहेत त्याचे काही पॉईंट्स, तसेच सेवा कर जो आहे आधीचा सेवा कर तर तो आपण बघितला की केव्हा सुरू करण्यात आला, तसेच त्याविषयी काही कलम वगैरे आहेत महत्त्वाचे ते बघितले. तर हा आपल्या या लेक्चरचा पहिला भाग आहे. मी जेवढं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजवता येईल तेव्हा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप इझी आहे. काही गोष्टी फक्त तुम्हाला पाठांतराच्या आहेत त्या कराव्याच लागतील, त्याला ऑप्शन नाही. आता हा झाला आपल्या या भारतीय कर प्रणाली चॅप्टरचा भाग 1. यानंतरचा जो भाग असेल तो भाग 2 असेल. त्यामध्ये आपण उर्वरित जे काही अप्रत्यक्ष कर आहेत म्हणजे IGST काय आहेत, त्याआधी काय होतं, ते तुमचा व्हॅट काय आहे वगैरे यासारखे महत्त्वाचे कर जे आहेत जे परीक्षा दृष्टीने आपल्याला PYQs आलेले आहेत किंवा प्रश्न येऊ शकतात फ्युचरमध्ये, सो ते आपण कवर करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण इकॉनॉमिक्सचे लेक्चर घेणार आहोत. आता हा बोर्ड वगैरे थोडा आपल्याला लहान होत आहे पण आपण ॲडजस्ट करूया. आय होप की तुम्हाला व्यवस्थित सर्व दिसत असेल, कारण मी जेवढं क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा केलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता आणि कमेंट देखील करू शकता. एखादा पार्ट समजला नसेल तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.